आपण रिक्षावाल्यांशी खरं तर बोललं पाहिजे. ऐक, नाव काय तुमचं? राजेश बागडे. आणि किती वर्ष रिक्षा चालवतं? मी 1991 पासून. 91 पासून. मग किती वर्ष झाली? हिसाब करा ना. तर मला एवढा हिशोब आला असताना मी इंजिनियर असतो, पत्रकार नसतो. नाही एक मिनिट, एवढा हिशोब आला असताना मला मी इंजिनियर असतो. शिंदे साहेब होते ना तेव्हापासून आतापर्यंत आम्ही रिक्षाच चालवतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आपण इथे झालो. आपण इथे झालो. काय ट्रॅफिकचा काय प्रॉब्लेम वगैरे वाटतो का? ट्रॅफिक एकदम सुरळीत आहे. साहेबांच्या राज्यात ट्रॅफिकचा रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणताय बघा केवढं ट्रॅफिक आहे मागे. कसं आहे ऐका, मी पण फिरतो आलो, मला पण अर्धा तास ट्रॅफिक लागलं. माझ्या हिशोबाने तर आम्ही ज्या आतापर्यंत आम्हाला ट्रॅफिकचा काही एवढा इश्यू वाटत नाही. आणि तुमच्या रिक्षामध्ये बसलेलं तुम्हाला काका खरं बोलतायत का? हो, ट्रॅफिकचा इश्यू नाही. नाही एवढा नाही इकडे. हे म्हणतात ट्रॅफिकचा इश्यू नाही. 4 लोकांना विचारलं, सगळे म्हणतात ट्रॅफिकचा इश्यू. तुम्ही म्हणता ट्रॅफिकचा इश्यू नाही. कसं आहे माहिती आहे का, माझं मी 84ला इथं आलो नाही. 84 पासून मी इथे. अजिबात ट्रॅफिकचा विषय पहिला होता, आता नाही. तुम्ही कसं चालवताय ट्रॅफिक मध्ये? काय करायचं सांगा, मग आता पोटासाठी करावं लागतंय. पोटासाठी आहे ना. आता मुलं शिकायला आहेत, काय करणार आहे, नोकरीला आहे काय नाही, मग करणार काय, हिच्याशिवाय उद्योग नाही. जसं आहे आपल्याला आहे ना, जगण्यासाठी करावं लागतं सर. पोटा पाण्यासाठी करतात. तुम्ही पण ह्याच्यात फिरता, रिक्षावरून फिरता. होय होय, कंटिन्युअसली. मग काय एवढं ट्रॅफिकचा त्रास वगैरे होत नाही का? खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. आता स्टेशनला ऑटोच नाही आहे या ट्रॅफिकमुळे. घरी जास्त असतं, ऑफिसमध्ये जास्त असतं की ट्रॅफिकमध्ये जास्त असतं? ट्रॅफिकमध्येच त्याचा प्रॉब्लेमच आहे. पण काय राग बी घेत नाही का तुम्हाला इतके ट्रॅफिकमध्ये? काय मी 15-15 मिनिटं प्रत्येक सिग्नलला करत आलो. राग तर आहे, मग प्रॉब्लेम कसा आहे की आता काय करू शकतो आमच्याकडे ऑप्शनच नाही ना काय. पण आता ऑफिस जायचं असेल, दररोजचा टाइमच आहे ते. पण किती वर्ष चालवता रिक्षा? 15 वर्ष. 15 वर्ष. किती वर्ष ट्रॅफिकमध्ये गेली? 15 वर्ष पूर्ण ट्रॅफिकमध्येच गेलीत नाही. जास्त ट्रॅफिक नसतं पण ठाण्यामध्ये. अहो मी रिक्षा बघा, रिक्षावाला बघतो, रिक्षावाला शो आहे, मी रिक्षा घेऊन फिरतोय, मी अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अडकलो. तुम्ही म्हणताय संध्याकाळी ट्रॅफिक असते, दिवसाची एवढी नसते. 5च्या नंतर ट्रॅफिक पूर्ण असते, 8 वाजेपर्यंत. 8च्या नंतर मी गाडी चालवत नाही. का 8च्या नंतर? 8च्या नंतर तो कार्यक्रम आहे, पण 8च्या नंतर धंदा पण नसतो. आता पहिल्यासारखा धंदा कमी झालाय. काय ट्रॅफिक रिक्षा चालवता ठाण्यात किती वर्ष? 30 वर्ष झाले. काय बदललंय? म्हणजे नेते सोडलं तर काय बदललं? आहे थोडा बहुत बदल तर आहेच पहिल्यापासून, पण आता गाड्या पण वाढलीत, खूप गाड्या झाली. तर ट्रॅफिक तर होणारच. गाड्या जेवढ्या आहेत, एका घरात 4 गाड्या आहेत. पार्किंगच रस्त्यावर आहे पूर्ण. रोड भरलेले आहेत बघा ना, आता सोसायटीच्या गाड्या रस्त्यावर असतात. मला सांगा आता, हा बघा आम्ही शो करतोय, बघतोय रिक्षावाला म्हणून. हा रिक्षावाला बघतोय, तुमचा ठाण्याचा रिक्षाला बघतोय का? ठाण्याचा पण बघतोय. काय बघतोय? काय बघतोय आता? हे ट्रॅफिक बघतोय, बाकी काय बघतोय? नाही, मी ठाण्यातल्या रिक्षा तुमची गोष्ट, तुम्हाला काय वाटलं कोण? काय मी ठाण्यातल्या रिक्षाला म्हणजे लोकांबद्दल बोललो, या तुमच्या रिक्षावाल्यांबद्दल बोललो. तुम्हाला वाटलं कोणत्या रिक्षावाल्याबद्दल बोललो मी? नाही नाही, ह्या रिक्षावाले आहेत, पण आता ट्रॅफिक तर आहे. संध्याकाळी जास्त ट्रॅफिक होते. ट्रॉफिकमध्ये काय तर हा सिग्नल मोठा लागतोय. रेड कलर जास्तच येतात, 150, 140. ग्रीन सिग्नल कमी देतात, 26, 20, 15. त्रास वगैरे होतो का? ट्रॅफिक प्रॉब्लेम भरपूर आहे तिकडे. काय करणार पण एवढं म्हणजे काय, तुम्ही लोक पण काय करत नाही? तुम्ही लोकांनी काहीतरी केलं पाहिजे ना. शासनाने केलं पाहिजे, जे सरकार आहे त्याने याच्यावर हे केलं. सरकारने करता आपण पण काहीतरी केलं पाहिजे ना. लोकांनी काय याच्यासाठी दुसरा ऑप्शन ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी पूर्वत चांगल्या कराव्यात. सरकार करत नाही म्हटलं आपणच करूया. वर्क फ्रॉम होम घेऊन टाका. आता काय सरकार करत नाही तर आपण करावं, वर्क फ्रॉम होम घेऊन टाकायचं. वर्क फ्रॉम होमला ऑप्शन असलं तर आम्ही वर्क फ्रॉम करायला तयार आहेत, काय प्रॉब्लेम नाही. पण जिथं ऑप्शन नहीं देता ये केलं पाहिजे ना. ऑफिस पे जाने के लिए बहुत ट्रैफिक हो रहा है, इनको रोज डेली लेट होता है. वही भी रिक्शा में बोल रहे थे. कौन सी बॉस चिल्लाती है, बीवी चिल्लाती है? अरे सर दोनों चिल्लाते हैं, मेरे को तो बीवी बॉस भी चिल्लाते हैं, बीवी भी चिल्लाती है. लेट हम लोग को डेली होता है, ट्रेन में भी लेट होता है. और लोकल नाही आहे, तासाला एकच लोकल आहे पनवेलवरून ठाण्यासाठी, आणि इतका भयानक त्रास होतो ना की चेंज करून यावं लागतं आम्हाला.
ट्रॅफिक खूप हेक्टिक आहे आणि आता आहे ना भरपूर झालं बापा. हात जोडतो एक लोकल चालू करा यार, म्हणजे आम्हाला चांगलं होऊन जाईल पनवेलवाल्यांना. एक लोकल चालू झाली ना आम्हाला खूप चांगलं होईल. अजून थोडे दिवस हा रिक्षाने फिरला की दाढी वाढायची याची. सगळे व्हाईट लाईनच्या पुढे उभे आहेत सगळे. नंतर तुम्ही ट्रॅफिक होतं हे होतं. ही व्हाईट लाईन आहे इकडे आणि हे अर्धे अधिक ठाणेकर व्हाईट लाईनच्या पुढे उभे आहेत आणि हा व्हाईट लाईनच्या पाठीवर. सॅल्यूट. काय नाव काय मित्र तुझं? राज काय? राज भोसले. राज भोसले. मला वाटलं राज ठाकरे. नाही एवढं कुठे नशीब आमचं. आता हे सगळे व्हाईट लाईनच्या पुढे उभे आहेत, तू व्हाईट लाईनच्या पाठी उभा. काय फाईन विन आला होता वाटतं तुला? नाही आलाय. मग असं व्हाईट लाईन माहिती आहे म्हणून उभं रूल माहिती आहे. मग हे पुढे उभे आहेत त्यांना रूल माहिती नाही असं वाटतं? ते आता त्यांना माहिती, मला माहिती म्हणून मी थांबलो. रूल माहिती असेल ना त्यांना पण? असेल माहिती. पण तोडतात. चला जाऊ दे, जा तू. 1 मिनिट थांबा का, 1 मिनिट. नाहीतरी काय काका काय म्हणताय? क्रॉसिंगला तुम्ही फाईन मारता हे काय आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे ना? फाईन बरोबर आहे. अर्धा वेळ ठाणेकर ट्रॅफिकमध्ये असतात. 2 मिनिटं उभं राहिलो, हे लोक मला हॉर्न मारू लागले. पण ठीक आहे, ही परिस्थिती आहे ठाण्याची. अर्धे लोक व्हाईट लाईनच्या पुढे उभे राहतात, अर्धे लोक मागे उभे राहतात. अरे व्हाईट लाईन ठेवले, व्हाईट लाईन तुम्ही फॉलो केली पाहिजे. तो बघा, तो रिक्षावाला बघा, तो बघा आता येत आहेत गपचूप मागे सगळे. हे काय येत आहेत? आपण इकडे उभं राहून भोंगा वाजवला. आपण लोकांना सांगितलं की व्हाईट लाईनच्या पुढे उभे आहेत. हे बघा, हे परत तेच झालं इकडे. बघूया, काम करू, पुढे जाऊ. अजून थोडंसं आपण ठाणेकरांना थोडंसं संवाद साधू, समजावू त्यांना, त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेऊ. चला. रॉंग वे कुठे टाकली? आहे ना, रॉंग वे थोडी आहे. 1 सेकंड. मग घाबरला कशाला? असं ते ट्रॉफिकवाले येतील परत पकडतील म्हणून घाबरलो. हेल्मेट कुठे? हेल्मेट डिक्कीत आहे. ठेवायची जागा आहे का डिक्की हेल्मेट? नाही. मला सांग, काय तुमच्या ठाण्यात प्रॉब्लेम्स काय आहेत बाबा? प्रॉब्लेम्स म्हणजे असे काहीच नाही तेवढे. जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते कामं करतात, बाकी नाराज लोक नाराज येतील. कार्यकर्ता आहे? नाही. नाराज कोण आहे? महाराज म्हणजे ते अपक्ष बिगपक्ष आपले असतात पक्षवाले, त्यांच्यावरती नाराज ते आहेत. मला सांग, तेवढं तू विचारा, एवढी 2 टू व्हीलर घेऊन फिरतो ठाण्यात, ट्रॅफिक खड्डे बिड्डे काय आहेत का? भरपूर आहेत. सिग्नलच्याच बाहेर बघा काय आहे, खड्डे आहेत, पाणी, किती समस्या आहेत लोकांच्या. मित्रांनो, कसा बसा आता पोहोचलोय ठाण्याच्या स्टेशनपर्यंत. तुम्ही पाहता स्टेशन परिसर आहे सगळा आणि ट्रॅफिक जाम झालेलं आहे. कसा पोहोचलोय, ट्रॅफिकमध्ये अडकलो. बघूया, चला.